स्वराज्य संस्थांच्या इलेक्शनची माप सुरू झालेली आहे। नगरपालिका 2025 याच्या प्रभाग क्रमांक 3 के ब से महिला इच्छुक उम्मीदवार की तरफ से नाम मेरा पेश करता हूँ। 3 ब मोहम्मद हामिद आईसाठी मी प्रभाग 6 या बैठकीमध्ये उमेदवार जे इच्छुक परिचय देण्याकरिता आहे। माझं नाव ॲडव्होकेट कलीम हसन अन्सारी, मी प्रभाग क्रमांक 3 ब ओबीसी पुरुष यासाठी इच्छुक आहे। जर पक्षानं मला ओपन महिलेसाठी दिले तर माझ्या आईलाही बसविण्यासाठी मी इच्छुक आहे। धन्यवाद। नगरपालिका स्थापन झाली तेव्हापासून आमच्या बडोले घराण्यातून एक नगरसेवक हमेशा आहे आणि महिला वर्ष होतं त्यावेळेस अशोक चव्हाणनी माझ्या आईला उपाध्यक्ष केलं होतं आणि त्याच्यानंतर मग आता ते ओबीसी पुरुषासाठी नगराध्यक्षपद सुटलेलं आहे। तर डॉक्टर बडोलेसाठी आम्ही मागणी करत आहोत। पक्षानं जर तिकीट दिलं तरच आम्ही उभा टाकू, नाही तर पक्षाने ज्या माणसाला तिकीट दिलं त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू। पाहिजे आणि ओबीसीला जागा सुटली, ओबीसीचा जे कोणी कर्तबगार असेल जे संपर्क असेल पूर्ण शहरामध्ये। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण सगळे फाटके आहोत नगरसेवकापासून। फाटके म्हणजे तेवढे फाटके नाही पण थोडे बहुत फाटके आहोत। आपला नाही हाकू नका, बरोबर आहे, वस्तू जी आहे डोलाला घ्यायचं नाही माणसानं, ते आहे सांगायचं आणि आपल्याला घेऊन चालणार, आपल्याला आर्थिक नमना सामाजिक सगळ्या दृष्टीने घेऊन चालणारा माणूस अध्यक्षाचा उमेदवार असावा अशी माझी मनातून इच्छा आहे। मग तो पार्टी ठरवेल तो आहे विषय, पार्टी जे ठरवेल तेच। मी त्याच्यासाठी पूर्ण शहर भाषण म्हणा, राशन म्हणा किंवा फिरणं म्हणा त्याच्यात तयार आहे। एवढं म्हणून मी 2 शब्द संपतो। जय भीम, जय भारत, जय नांदेड जिल्ह्यामध्ये 2 ओबीसीला त्यापैकी देगलूर एक महिला आणि कंधार नगरपालिका ओबीसी। त्या नगरपालिका सुटीत असताना आपल्या देशाचे नेते राहुल गांधी यांनी एक सांगितलं, संकोच काल मला ट्विटवर आलं की आम्ही ओबीसी ह्या समाजाला सोडल्यामुळे आमचा पराभव झाला, हे मान्य केलेलं आहे। त्यासाठी आमची विनंती आहे कंधार अध्यक्षांना, कंधार त्याला की नगरपालिकेच्या 12 मनोरंजक जे आहेत त्यापैकी मी दिली आहे राम मनसूर, माझी पत्नी सुद्धा नगरसेवक परिचयाच्या देशावर होती आणि हयातीमध्ये मी कमीत कमी 20-25 वर्ष काय जनता दलात होतो। त्याच्यानंतर सुटल्यानंतर त्यातून काँग्रेसला एक गोष्ट आहे त्याच्याप्रती एक तुम्ही एक विषय काढता कालच्या विधानसभेमध्ये रामभाऊ कंधारमध्ये होऊ घातल्या नगरपालिका निवडणुकीसाठी पक्षाने बोलवलेल्या बैठकीसाठी उपस्थित असलेले कंधार शहरातले नागरिक, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कंधारमध्ये प्रभाग क्रमांक 6 अ मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे। पक्षाने जरी एक मध्ये जाऊन दिलं त्याच्यासाठी तयार आहे। धन्यवाद। अ मधून आमच्या दिलीप पवार यांच्या सीटसाठी उमेदवारी मागत आहे। कंधार नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या इलेक्शनच्या संदर्भात या ठिकाणी मी प्रभाग क्रमांक 7 अनुसूचित जाती या प्रभागातून माझ्या आईसाठी मी इच्छुक आहे। जे काय कोणी इच्छुक उमेदवार होते सर्व उमेदवारांची इच्छुकांची व अध्यक्षपदाच्या इच्छुकांची उमेदवारांची मतं या ठिकाणी ऐकून घेण्यात आले। प्रभाग क्रमांक 1 ते 10 पर्यंत सर्व प्रभागामध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि एकेका ठिकाणी किमान 2-3 उमेदवार एका जागेसाठी 2-3 उमेदवार या ठिकाणी दावेदार आहेत। मला या ठिकाणी एक सांगायचे, नगरपालिकेच्या अनुषंगानं कंधारचा नगर परिषदेचा आजपर्यंत आपणचा इतिहास पाहिल्याच्या नंतर परंपरेने ही नगर परिषद काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये आजपर्यंत राहिलेली आहे। इथल्या सुजाण मतदार बंधू भगिनींनी काँग्रेस पक्षाला आजपर्यंत कौल दिलेला आहे।
आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये 2025च्या निवडणुकीमध्ये आज या ठिकाणी आपल्याला मी काँग्रेस पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करतो की ही निवडणूक महाविकास आघाडी, काँग्रेस पक्ष स्वतःच्या चिन्हावर, मग सोबत महाविकास आघाडी असेल त्यांचे चिन्ह, काँग्रेसचा पंजा, महाविकास आघाडीचे चिन्ह, त्याचबरोबर वंचित आघाडीसोबत आमचं बोलणं चालू आहे. वंचित आघाडीची सुद्धा या ठिकाणी युती होईल. ही नगर परिषदेची निवडणूक आम्ही काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढणार आहोत. महाविकास आघाडी वंचित आघाडी सोबत घेऊन या ठिकाणी निवडणूक लढणार आणि ही निवडणूक आगामी नगर परिषदेची होणारी निवडणूक काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आणि सर्वच्या सर्व जागी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील अशी मला या ठिकाणी खात्री आहे. अध्यक्षपद हे ओबीसी प्रवर्गासाठी सुटलेले आहे. येस, आपल्याकडे ओबीसीची अध्यक्षपदासाठी मागणीची उमेदवार भरपूर आहे. हो, येणाऱ्या काळामध्ये समजा कुणाला तिकीट नाही मिळाले तर बंडाळी होईल आपल्या पक्षात असं तुम्हाला वाटतंय आणि ते झाली तर ते तुम्ही कसे थोपवता? आत्ताच आपण इच्छुक उमेदवारांची देखील मतं ऐकून घेतले. सर्व ओबीसीच्या अध्यक्षपदाचे या ठिकाणचे जे काही इच्छुक उमेदवार होते, मन्नान चौधरी असतील, आमचे रामभाऊ असतील, त्याचबरोबर शहाजी नळगे असतील, आणखी कोण होतं, सर्वांनी आपले मत व्यक्त केले आणि या ठिकाणी त्यांनी प्रत्येकाने खात्री दिली की मला उमेदवारी मिळाली तर सर्वांनी काम करावं आणि पक्षानं जर मला उमेदवारी नाही दिली तर मी त्यांच्यासोबत स्वतः उमेदवार समजून मी काम करणार आहे, अशा प्रकारची खात्री या ठिकाणी दिलेली आहे. आणि मला विश्वास आहे आमच्यामधले जे होते, जाणारे होते ते गेले, त्याच्यामुळं आता कोणी जाणार आहे अशा प्रकारची शंका नाही किंवा अशा प्रकारचा डाऊट सुद्धा राहिले. जे राहिले ते केवळ प्रामाणिक आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून राहिले. त्याच्यामुळं काँग्रेस पक्षामध्ये उमेदवारी कोणालाही मिळाल्याच्या नंतर बंडखोरी होईल, बंडाळे होईल, असे कुठल्याही प्रकारचा प्रकार होणार नाही अशी मला खात्री आहे. महायुतीमध्ये युतीचे चिन्ह दिसत नाहीये, प्रत्येकजण स्वबळावर लढण्याची भाषा करतो महायुतीतला बरोबर. आणि महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत. तर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी नगराध्यक्षपदासाठी दावा केल्याच्या नंतर काँग्रेस पक्ष त्या युतीकडे कसा बघणार आहे? महायुतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा आहे, आताच मी माझ्या भाषणामध्ये सांगितलं की महायुतीचं सरकार आज इतक्या मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. महाराष्ट्रातली आपण परिस्थिती पाहिली असेल, विशेषतः मराठवाड्याची आणि नांदेड जिल्ह्याची कंधार लोह्याची परिस्थिती पाहिली आपण की परवाचा इतका मोठा 2-3 वेळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामध्ये शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत अत्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. 4-4 दिवस गावचा संपर्क तुटला होता. आज कंधारचा ऐतिहासिक जगतून तलाव सुद्धा फुटण्याच्या ह्याच्यापर्यंत आला होता. कित्येकांची शेतं वाहून गेली. 10-10 दिवस घरामध्ये पाणी होतं. अशा परिस्थितीमध्ये महायुतीचं सरकार अत्यंत हे डबघाईला आलेलं सरकारजवळ कुठल्या प्रकारचा ठोस उपक्रम नाही, कुठली योजना नाही, आर्थिक तरतूद नाही, फक्त घोषणा आहे. 32,000 कोटीचे पॅकेज जाहीर केलं, प्रत्यक्षामध्ये कुठलाच वाटप नाही. 2,000, 4,000, 5,000 याच्यावर 1 रुपया यांनी टाकला नाही. त्याच्यामुळं महायुतीच्या बाबतीत या ठिकाणचं मी ऐकत आहे, भाजप, राष्ट्रवादी, शिंदेसेना यांच्यामध्ये स्वतंत्र लढणार अशा प्रकारचे त्यांचे वक्तव्य मी ऐकले. त्यांच्या पक्षाबद्दल मला बोलण्याचा अधिकार नाही. त्यांना जे काय त्यांच्या पद्धतीने लढायचं असेल त्यांना लढू द्या. पण ते कुठलंही आव्हान असो, आम्ही सर्वजण काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी सर्व आव्हान करण्याला सक्षम आहोत. असं कुणाचं आव्हान वाटतं? आव्हान आज या ठिकाणी मी कुणाचंही सांगू शकतो. साहेब, तुम्ही आता म्हणालात की इतर पक्षाने बीजेपी सोडून आम्ही सर्वसमावेशक आहात असं बोलावं. कदाचित महायुती तुटली आणि राष्ट्रवादी जर एकेरी लढली तर आपल्यावर काही परिणाम होणार आहे का? नाही, एकेरीचा लढण्याचा किंवा न लढण्याचा विषय असा नाही. आम्ही महाविकास आघाडी आमचे सर्व ठिकाणी उमेदवार देणार, सक्षम उमेदवार देणार, जे जनतेमध्ये आहेत, जे काँग्रेस पक्षासोबत प्रामाणिक आहे. प्रथम आमची अट राहील की जे काँग्रेस पक्षासोबत या पडझडीच्या काळामध्ये राहिला, त्या पडझडीच्या काळामध्ये काँग्रेस पक्षासोबत जे कार्यकर्ते होते त्यांना, त्याचबरोबर जे तळागाळामध्ये जनतेमध्ये मिसळून राहणारा उमेदवार आहे अशा प्रकारच्याच उमेदवारांना आम्ही या ठिकाणी उमेदवारी देण्याचं काम करणार आहोत. त्याच्यामुळं कोणाचं आव्हान, प्रतिआव्हान असं काही मी मानत नाही. महाविकास आघाडीकडून वंचितसोबत
चर्चा चालू आहे असं चालू सांगतात. एमआयएमला का दुर्लक्षित करता? एमआयएमचं काय? एमआयएमबद्दल आपलं काय धोरण आहे? एमआयएमच्या बाबतीत माझा रोजच्या बाबतीत आणखी पक्षाशी माझं या बाबतीत पक्षीय धोरण आणखी ठरलं नाही, याच्या बाबतीत आणखी काही बोलणं झालं नाही. पक्ष जे काही आमची श्रेष्ठी आहे ज्या पद्धतीने सूचना देतील त्या पद्धतीने सूचना मी फॉलो करण्याचं माझं काम आहे. वंचित आघाडीसोबत बोलण्याच्या बाबतीत सूचना होत्या, वंचित आघाडीसोबत बोलणं चालू आहे आणि मला खात्री आहे निश्चितच या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये वंचित आघाडीसोबत काँग्रेस पक्षाची युती निश्चित महानगरपालिकेचा निवडणुकीचा रणसंग्राम चालू झालेला आहे. रणसंग्राममध्ये आता आरोप प्रत्यारोप होणार आहे. तर साहेब, या निवडणुकीमध्ये तुमचे प्रचाराचे काय मुद्दे असतील आणि प्रचाराचा प्रमुख किंवा या तालुक्याचा प्रमुख म्हणून तुमच्याकडे कशी तुमची तोफ असणार आहे प्रति आव्हान तुम्ही त्यांचं परतवण्यासाठी? महाविकास आघाडीच्या आमच्या प्रचाराच्या बाबतीत तुम्हाला मला एक सांगायचं या ठिकाणी की आजपर्यंतची नगरपालिका ही काँग्रेस पक्षाला नगरपालिका दिलेली आहे मतदारांनी आणि त्याच अनुषंगानं काँग्रेस पक्षानं या नगर परिषदेमध्ये आमची या ठिकाणची सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत, 4-4, 5-5 वर्षाचे सर्व नगरसेवक राहिलेले, अध्यक्ष राहिलेले, उपाध्यक्ष राहिलेले, आमचे अरविंदराव नलगे असतील, आमच्या शोभाताई असतील, ते असतील, त्याचबरोबर आमचे मन्नानभाई आहेत, हमीदभाई आहेत, सुधाकरराव आहेत, आमचे रामभाऊ बनसोडे आहेत. ही सर्व अनुभवी 4-5 टर्मची अध्यक्ष उपाध्यक्ष नगरसेवक राहिलेली या ठिकाणची सर्व जाणती जाणकार मंडळी आहे. आपल्याला आठवत असेल अंधारच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या पासून आमच्या शोभाताई नलगे अध्यक्ष असताना त्यांच्या काळात बांधलेला आहे, बरोबर आहे. की नंतर कोण दुकानं बांधले ते प्रश्न आहे, पण सुरुवातीला शॉपिंग कॉम्प्लेक्सचा शुभारंभ उद्घाटन त्या ठिकाणी दुकानं बांधण्याचं काम, ऐतिहासिक काम आमच्या काँग्रेसच्या नगराध्यक्ष शोभाताईच्या अध्यक्षाच्या कार्यकाळाचं. त्यावेळेस ही सर्व टीम आमची त्या नगर परिषदेमध्ये सोबत होती आणि हेच अजेंडा आणि लोकांना इथल्या मतदारांना खात्री आहे की काँग्रेस पक्षच या ठिकाणी सर्व समाजाला न्याय देऊ शकतो, या ठिकाणची नगरपालिका चालू शकतो, या ठिकाणी काम करू शकतो, अशा प्रकारचं या ठिकाणी मतदाराला सुद्धा खात्री आहे. त्याच्यामुळं निवडणुकीमध्ये असे कोणते ठोस मुद्दे किंवा असा कोणत्या विरोधकाच्या बाबतीत विरोधी हे करण्याचं आम्हाला काम पडणार नाही. मतदारांच्याही डोक्यामध्ये आहे की येणारी नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व जागा काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीला द्यायच्या असं या कंधार लोहा तालुक्यातील जनतेने ठरवलं. साहेब, एक शेवटचा प्रश्न की चौधरी साहेबांना आता म्हणजे किंवा एका समाजावर इलेक्शन होत नाही, बरोबर. आजपर्यंत मुस्लिम समाजाने देखील नगराध्यक्षपदासाठी प्रत्येकाला साथ दिलेली आहे. यावेळेस योगायोग ओबीसी समाजाला अध्यक्षपद सुटलेले आहे. अध्यक्षपदासाठी ओबीसी समाजातून मन्नान चौधरी सुद्धा इच्छुक आहे. आपण पक्षाचे तालुक्याचे प्रमुख या नात्याने आपण आपली काय भूमिका असते त्यांच्या? नाही, या पक्षाच्या भूमिकेच्या बाबतीत मला या ठिकाणी एक सांगायचे की आपण आज मी प्राथमिक बैठक घेतली, इच्छुकांची मतं जाणून घेतली, त्याच्यानंतरची पुढची प्रक्रिया लागलीच. आता अर्जाची प्रक्रिया आमची पक्षाकडे उमेदवारी मागणीचे अर्ज सुरू होतील आणि जसे काही उमेदवार माझ्याकडे अध्यक्षपदाचे जे काही उमेदवार येतील त्या पद्धतीनं प्रत्येकाचा बायोडाटा, प्रत्येकाचं सर्वांचं मत माझं पक्षाच्या वतीनं आम्ही सर्वजण आव्हान तयार करून पक्षश्रेष्ठी पुढे ठरवू आणि त्याच्या बाबतीत जे काही श्रेष्ठी निर्णय देईल, शेवटी निर्णय ते मी एकटा घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे जे काही पक्षश्रेष्ठी निर्णय देईल, ज्याला कोणाला उमेदवारी देईल त्याच्या बाबतीत निश्चितच सर्वजण आम्ही सोबत राहणार. धन्यवाद. धन्यवाद.